मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं. पावसामुळे लोकल वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा. मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्याला आज रेड अलर्ट. मुंबईसाठी पुढील 3 ते 4 तास महत्वाचे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी. राज्यभरात पावसाचा हाहाकार. मुंबईसह ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई भागात आज शाळांना सुट्टी, तर रत्नागिरी, रायगड आणि बुलढाण्याच्या काही भागातही सुट्टी. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आजपासून होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा 23 ऑगस्ट पासून होणार. नांदेडच्या मुखेडमध्ये वाहून गेलेल्या 5 पैकी 3 मृतदेह सापडले. इतर 2 शोध सुरूच. एकूण 225 जणांना सुखरूप काढलं. मराठवाड्यात पावसामुळे 7 जणांचा बळी. नांदेड, बीड, लातूरला सर्वाधिक फटका. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं. रत्नागिरीतील जगबुडी नदी धोका, तर वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर. सिंधुदुर्गात हाय टाईडचा इशारा. बेस्ट पतपेढी निवडणुकीचा आज निकाल. ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल की महायुतीचं सहकार समृद्धी पॅनल की शशांकराव पॅनल उलटफेर करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार. मदतीची घोषणा करणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. संगमनेरमध्ये कीर्तनादरम्यान झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाला राजकीय वळण. थोरात विरुद्ध खताळ वादातून घटना घडल्याची चर्चा, तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल. कीर्तनकार भंडारेंची थोरातांना धमकी. एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधात इंडिया आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत. उपराष्ट्रपती पदासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम अण्णादुराई यांचं नाव चर्चेत. आज मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी विरोधी पक्षनेत्यांची बैठक. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत आज पंतप्रधान मोदी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करणार. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन उपस्थित राहण्याची शक्यता. चिपळूण कराड मार्गावर 3 वाहनांचा अपघात. 5 जणांचा मृत्यू. गॅस टँकरवर रिक्षा आणि कार आदळली. मृतांमध्ये लहान बाळाचाही समावेश. श्रीमंतराजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा मुंबईत प्रदर्शन सोहळा. राज्य सरकारनं लंडनमधून रघुजी भोसलेंची तलवार ताब्यात घेतली. आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा. अजित आगरकरच्या अध्यक्षतेत मुंबईत बैठक. गिल, बुमराह आणि जयस्वालचा समावेश होणार का, याकडे लक्ष.